कल्पना करा, मायक्रोसॉफ्टने जसा खोडा नायरा एनर्जीमध्ये घातलेला आहे तसाच खोडा जर यापैकी कोणत्याही सेवेमध्ये घातला तर भारताची परिस्थिती काय होईल? भारत एका झटक्यामध्ये पंगू होईल आणि त्याच्यामुळे भारताने अमेरिकी कंपन्यांच्या या सेवांबद्दल फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे। भारतात मायक्रोसॉफ्टचा व्याप खूप मोठा आहे। हा व्याप यत्र तत्र सर्वत्र आहे। हे अवलंबित्व भारताला कधीतरी जड जाणार आहे, कारण आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या कंपन्या मायक्रोसॉफ्टशिवाय हलू शकत नाहीत, डुलू शकत नाहीत, 4 पावलं पुढे जाऊ शकत नाहीत। त्यांचं पूर्ण अस्तित्वच मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर अवलंबून आहे आणि हे अवलंबित्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुलामी आहे। कारण जर तुमचं मायक्रोसॉफ्टशिवाय अडत नसेल, जर तुमच्याकडे मायक्रोसॉफ्टशिवाय दुसरा पर्याय नसेल, याचा अर्थ आपण मायक्रोसॉफ्टचे गुलाम झालेले आहोत आणि मायक्रोसॉफ्टशिवाय आपलं अस्तित्वच अशक्य आहे। हे जे सगळं प्रकरण आहे ते अत्यंत गमतीशीर प्रकरण आहे। म्हणजे विदेशी कंपन्या, अमेरिकेच्या कंपन्या भारतामध्ये येतात, इथे हातपाय पसरतात, इथे बक्कळ पैसा कमवतात। म्हणजे भारतीयांच्या पैशाने यांना मजबूती मिळते, कारण भारत हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश आहे, जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे।